आता खालच्या टक्सपासून आपल्याला 2.5 इंच वरती घ्यायचं आहे आर्म होलच्या टक्ससाठी. टक्स पॉईंट काढतोय आपण 4 टक्सच्या ब्लाऊजला. एक लाईन आखून घेऊया इथून. आर्म होलच्या टक्सची पण लाईन मारून घेऊया. थोडा थोडा कपडा घ्यायचा आपल्याला ह्या तिन्ही टक्ससाठी. एकच मेन टक्स खालचा जो असतो त्यालाच फक्त जास्त कपडा घ्यावा लागतो. बाकीच्या टक्सला कमी कमी कपडा घेतला तरी चालतो. आता आपण हुक पट्टीच्या इथला आपल्याला निम्मा करायचा आहे आणि तिथं आपल्याला निम्मा घ्यायचा आहे त्याचा. टक्स पॉईंटसाठी आपल्याला असा निम्मा काढायचा आहे आणि तिथून आपल्याला आतमध्ये 2.5 इंच घ्यायचं आहे. थोडा थोडा कपडा घ्यायचा आहे, जास्त कपडा घ्यायचा नाही. आता आपण ह्याची कटिंग करून घेऊया. प्लीज मैत्रिणींनो, माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा. हे माझ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे. त्यांना माझी फिटिंग खूप आवडते आणि ते जरा एजने जास्त आहेत तर त्यांना 4 टक्सचाच ब्लाऊज आवडतो. आपण पुढचा गळा कापून घेऊया. आर्म होलची कटिंग करून घेऊया. आता आपल्याला ब्रेशर पट्टी एक्स्ट्रा झालेली आहे, त्याला आपण कसं कापून घ्यायचं ते बघा. टक्सला धरून घ्यायचं आहे आपल्या पुढच्या आणि जी एक्स्ट्रा ब्रेशर पट्टीची लेंथ आहे ते आपल्याला इथं कट करून घ्यायची. म्हणजे आपल्याला असं टक्स पॉईंट जेव्हा आपण मारताल त्यावेळेस हे परफेक्ट असं बसणार. एकदा शिवून बघा तुम्ही ह्या मेजरमेंटवरती. अगदी सोपं आहे, काही ह्याच्यात अवघड नाही. तुम्हाला काही वाटलं अवघड असं तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी एकावर एक 2 ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे. का तर हे एकाच कस्टमरचे 2 ब्लाऊज आहेत.